धर्माबाद येथील अवैध वाळू तस्करांवर एएसपी साई किरण यांच्या पथकाची धडक कारवाई. नमस्कार, इंद्रधनुष्य टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. तेलंगणात अवैध वाळू वाहतूक आणि साठवणुकीत सहभागी असलेल्या कडक कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्याचे एएसपी साई किरण यांनी भैंसा येथील पत्रकार परिषदेत सांगितले. पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की निर्मल जिल्हा एसपी जानकी शर्मिला यांच्या आदेशानुसार पोलीस जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक आणि साठवणुकीच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. या आदेशानुसार पोलिसांनी रविवारी दुपारी वासर येथील ठाण्याच्या हद्दीत अवैधपणे वाळूची वाहतूक करणारे 2 लॉरी, 1 हायवा, 1 जेसीबी, 1 दुचाकी जप्त केली आहे. धर्माबाद भागातून बासर निजामाबादच्या दिशेने अवैधपणे वाळूची वाहतूक केली जात असल्याचे सांगण्यात आले. या घटनेत एकूण 9 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी 5 जणांना रिमांडवर पाठवण्यात आले आहे. इतरांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. जप्त केलेल्या वाळूचे मूल्य अंदाजे 1,01,400 रुपये आहे. प्राथमिक तपासात वाळूचा पुरवठा करणारे व्यक्ती धर्माबाद भागातील शेख रौफ असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी सांगितले की त्यांच्यावर यापूर्वी पीडीएस तांदूळ वाहतूक प्रकरण आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत सहकार्य करणाऱ्या प्रत्येक पोलिसांचे त्यांनी आभार मानले. या पत्रकार परिषदेत CIसह अन्य पोलीस उपस्थित होते. इंद्रधनुष्य टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बातमीला लाईक, कमेंट, शेअर करून नियमित पाहत रहा. सत्य, निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स.